आजचा दिवस सुट्टीचा संडे दिवस, रविवारचा दिवस अशा या दिवसात असलेली एक केतन प्रतिष्ठान आयोजित केलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस 2 दिवसीय स्पर्धा 11 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट रोजी या 2 दिवसात ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मैदान बघितलं तर तुम्ही पूर्णतः पाहू शकाल. अतिशय दमदार असणारं निसर्गरम्य, अतिशय सुंदर हिरवळ ग्रासमय मैदान अशा मैदानात चालू असणारी ही केतन प्रतिष्ठान आयोजित केली गेलेली भव्य दिव्य पावसाळी फुलपिच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेत चालला आहे तो पहिलाच सामना. पांडुरंग स्ट्रायकर 11 विरुद्ध कुणाल इंग्लिश स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच केशव गिरगावकर या दोन संघादरम्यान. केशव गिरगावकर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेला पहिला चेंडू टाकतोय तो गोलू. स्ट्रायकर फलंदाज सनी शेडावत पहिला चेंडू जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात असताना सनी शेडावत झालाय तो 0 धावसंख्येवरती झेलबाद. नवीन फलंदाज आला तो मनोज. एक अप्रतिम असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज. जिथं हा पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असेल तिथं तो जबरदस्त आक्रमक फटकेबाजी करतो. परंतु आज पावसाळी रबर बॉलवरती कशा प्रकारची फटकेबाजी करतो तो पाहायचंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका बॉलच्या पाठीमागे कार्तिकला चेंडू काय नीटचा कनेक्ट करता आला नाही गेला तो डिक्लेअर झोनमध्ये. 2 रनवरती समाधान मानावं लागलं. जीवदान भेटले ते कोणाला? मनोज सारख्या एका अप्रतिम विस्फोटक आक्रमक फलंदाजाला. त्याचा तो पुरेपूर फायदा घेणार यात काय वाद नाही. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारची गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका पुन्हा झेल होतोय का पाहिजे तो शुभम बॉलच्या पाठीमागे आणि शुभमनं झेल सोडलेला आहे. एकदम सिंपल झेल. बॅक टू बॅक 2 जीवदानं भेटले ती कोणाला? मनोज सारख्या तगड्या फलंदाजाला. नवीन फलंदाज तुषार कोहर ज्यानं 12 मध्ये येथे झालेली पाऊस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बाबा महाराजच्या सगळ्या स्पर्धेमध्ये केली होती. दुवादार फटकेबाजी उत्तुंग मारले होते. 4 षटकार तो विस्फोटक आक्रमक फलंदाज तुषार. पहिला चेंडू टाकला तो अवांतर वाईड त्याच्यावर. तुषारबद्दल बोलायचं म्हटलं तर एक विस्फोटक आक्रमक फलंदाजाने तो जास्तीत जास्त जर चेंडू खेळला तर पूर्णतः गोलंदाजाची चिरफाड करेल आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. बघूया पंचांचा इशारा काय होत आहे. पंचांना त्यांना अवांतर वाईड चेंडू दिलेला आहे आणि एक 1 बाउंडची वॉर्निंग दिलेली आहे ती नो बॉलची. परंतु क्रिकेट खेळ म्हटलं की अशा प्रकारचे चेंडू पडत जातात. कधी तेव्हा तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळत असतात त्या पद्धतीनं. तोच चेंडू टाकला गेला अवांतर चेंडू वाईड. पुढचा चेंडू गोलू राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो स्ट्रायकर फलंदाज तो तुषार कोहर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अवांतर वाईड चेंडू. गोलंदाज दमला असं वाटतंय कारण शॉर्ट पिच चेंडू जर पडला तर तुषार कोहर त्याला समाचार घेईल. शॉर्ट करतो स्लोवर चेंडू. स्लोवर चेंडूमुळे फलंदाज थोडासा बीट झाला. अप्रतिम गोलंदाजी म्हणू लागेल कारण आता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे. थोडीशी माती ओली झाल्यामुळे बॉल चूर्णता वेगात येण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू थोडा हळूपार टाकला त्यामुळे एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. ओव्हर पिच चेंडू जोरदार मारलेला फटका तुषार कोहर. कशाला म्हटलं जातं तुषार कोहर? त्याच्या नावातच आहे कहर असा असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज तुषार कोहरच्या बॅटमधून निघाला तो वैयक्तिक पहिला षटका. बघूया गोलू कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू षटकाराचा चेंडू होता परंतु त्याला चेंडू काय नीटसा कनेक्ट करता आला नाही. जास्त वेगात बॅट फिरवण्याच्या प्रयत्नात होता. निर्धाव चेंडू. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 12 धावसंख्या. यष्टीरक अशा भूमिकेमध्ये सुमित दावडे अप्रतिम असणारा यष्टीरक्षक. नवीन गोलंदाज येतो तो स्वतः पप्पू पायगुडे. एक वेगवान गोलंदाज राईट आर्म ओव्हर टाकलेला फुलटॉस चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतला. षटकार जातोय का? मारलेला फटका गेलाय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकार ज्याला 2 जीवदान भेटलं त्याचा फायदा घेत मारला तो उत्तुंग फटका षटकार. आणि 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कमबॅक केले ते गोलंदाजानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज. पायचा निर्णय. पुढचा चेंडू बघूया. शॉर्ट पिच चेंडू बॅटचा एज. एक अप्रतिम झेल टिपला. सुमित दावडे यांना घेतलेला सुपलातून सुपला झेल. नवीन फलंदाज आला तो रमेश मिरगणे. कर्वेनगरचा किंग म्हणून ओळखला जातो. एक पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू मनगटी कलात्मक मारलेला ब्लॉक ऑल चेंडू त्याचा घेतला खरपूस समाचार आल्याला मारला खूपच दूरवरती जवळ 90 मीटर मारलेला फटका षटका. पुढचा चेंडू बघूया.
उलटा चेंडू मनगटी कालात्मक मारलेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. 2 रनवरती समाधान मानावं लागलं त्या फलंदाजाला. नवीन गोलंदाज एक आपलातून असणारा, ज्यानं अगोदरच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ वैयक्तिक फलंदाजी करताना मारले उत्तुंग 11 षटकार, परंतु आज अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी करण्यास सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. शॉर्ट पिच चेंडू, पंचानं त्याला अवांतर वाईड घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू टाकला गेला. 3 स्विंग चेंडू. पुढचा चेंडू आपलातून मारलाय तो, फटका जातोय का षटकार, जेल सुटलेला आहे. जीवदान तुषार कोर. पुढचा चेंडू आपलातून मारलेला फटका, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गोलू घेतोय का, जबरदस्त जेल टिपला गेला. बघूया पुढचा चेंडू. अप्रतिम. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. डिक्लेअर झोन. नवीन गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू, जोरदार मारलेला फटका, पायचे चौकार जातोय का, 1च रन. पुढचा चेंडू खूपच दूरवरती चेंडू, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू अवांतर वाईट. पुढचा चेंडू उपलातून मारलेला, जेल होतोय का, पायचे षटकार. पुन्हा एकदा तुषार कोरच्या बॅटमधून निघालेला षटकार. सॉरी, अतुल याच्या बॅटमधून निघालेला हा वैयक्तिक पहिला षटकार. आणि अतुल तसं म्हटलं तर या मैदानातील रँक नंबर 1चा फलंदाज. गेल्या आठवड्याभरात केलेली अफलातून फलंदाजी कोण विसरणार, असा असणारा विस्फोटक आक्रमक अष्टपैलू खेळाडू अतुल रोंगे. पुन्हा एकदा जोरदार मारायला, बॅक टू बॅक 2रा षटकार. बघूया षटकार हॅट्रिक होती का. जो फलंदाज रँक नंबर 1ला तोच षटकार हॅट्रिक मारतोय का, ते पाहायचं. बॅक टू बॅक 3 षटकार. अफलातून मारलेले 3 फटके, लगातार षटकार. गणपती माता या मैदानावरती रँक नंबर 1ला असणारा हा असतो अतुल रोंगे. एक अप्रतिम विस्फोटक आक्रमक फलंदाज, त्यानं मारले उत्तुंग 3 षटकाराने केला विक्रम. पुढचा चेंडू बॅक टू बॅक 4था जातोय का, काय होतंय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय का, पाहिजे दोडाचा चना चेंडू. 2 रनवरती समाधान मानावं लागलेलं आहे. डिक्लेअर झोन. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 51 धावसंख्या. पांडुरंग स्ट्रायकर 11 संघाचा संघनायक. नवीन गोलंदाज हुकमी वाईडचा किंग, ज्यानं वाईड चेंडू कधी टाकायचाच नाही असा असणारा एक जबरदस्त लेग ब्रेक गोलंदाज सुमित दावडे. निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू. सुमित दावडे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अप्रतिम मारलेला फटका, नो बॉल, फ्रीडचा फटका. आपलातून मारला, सुमित दावड्याची केली चिरफाड. अरे केसवा, फ्रीडचा फटका. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो तुषार कोहर, ज्याच्या नावात आहे कहर, असा असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज. पाहायचंय काय करतोय. फ्रीडचा फटका, परंतु गोलंदाज चतुर आहे, 100% तो तालमीतला आमच्या, त्यामुळे तो अवांतर चेंडू वाईट टाकण्याची दाट शक्यता आहे. कारण त्याला आम्ही नेहमीच सांगत असतो, जेव्हा फ्रीडचा फटका असतो तेव्हा मुद्दामून नो बॉल टाकायचा असतो, किंवा सॉरी वाईड चेंडू टाकायचा असतो, किंवा तुम्ही तो ओव्हर पिच चेंडू टाकायचा असतो. कशा प्रकारचा टाकतोय तो पाहायचंय सुमित दावडे. नुसता बॉल पिळत बसलेला आहे, आतापर्यंत त्या बॉलचा घाम पूर्णतः काढलेला आहे, तोच आहे तो सुमित दावडे. फ्री हिटचा फटका, फ्लॅट फटका, पाहायचंय षटकार. पाड केलेली आहे ती सुमित दावडेची, पूर्ण टाके तोडून टाकलेले आहेत ते सुमित दावडेची. खूपच मोठी चिरफाड. बॅक टू बॅक 2 षटकार. सुमित दावडे
लगातार 6 षटकार खातोय का पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका झेल होतोय का. फिल्डर कोण. जबरदस्त झेल टिपला गेला. आपलातून झेल निलेश डेरेकरांना. टिप्स देत असताना रोहन चौगुले. सुमित दावडे बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. लगातार 2 षटकार घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीने कमबॅक केलंय. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू टाकला गेला. रनआउटचा चान्स आणि फलंदाज झालाय तो धावपा. पुढचा चेंडू आपलातून मारलेला. कशाला म्हणतात रँक नंबर 1 चा फलंदाज अतुल रोंगे. रोहन चौगुले यांच्या तालमीतला हुकमी अक्का. चिरफाड केलेली आहे. सुमित दावडेची चिरफाड केलेली आहे. टाके बिके सगळे तोडून टाकलेले आहेत. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 रन. सुमित दावडे यांच्या गोलंदाजीची चिरफाड केलेली आहे. तर तुम्हाला कसं काय वाटतंय त्याची गोलंदाजी काय फाडली का काय केली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मारला तर उतुंग फटका षटकार. परंतु आम्ही थोडस लेट चालू होतो. 4 षटकानंतर पांडुरंग स्ट्रायकर संघाची धावसंख्या झाली ती 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 80 धावसंख्या. तर हाच तो रँक नंबर 1 चा असणारा अतुल रोंगे गणपती मात्याचा किंग बॅट्समन. अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली. 3 षटकार मारले. आपलातून फटकेबाजी केली. तर तुम्ही सुमित दावडे गोलंदाजी समोर आला तर तुम्ही काय मनोरचना आखली होती. कशा प्रकारची गोलंदाजी कशा प्रकारची फटकेबाजी करायची होती. काय व्यूहरचना होती. आम्ही ठरवलं होतं फक्त त्याचे टाके तोडायचे आणि तुम्ही खरंच ते टाके तोडले. लगातार 3 षटकार बॅक टू बॅक मारले आणि एका षटकात मारले 5 षटकार.